ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत होतो की महिपत बाबा आता बनून इकडे काही गोष्टी करतोय, पण त्याच वेळेला आपल्या लक्षात आजच्या भागामध्ये आलेला आहे की महिपत बाबा नाहीच आहे. तो आता हे सगळं करतोय तो लोकांची सिंपती मिळवण्यासाठी. आणि ज्या वेळेला त्याला आता पोलीस पकडतील त्यावेळेला मात्र याच लोकांच्या सिंपतीवरती मात्र आता पोलीस त्याला हात सुद्धा लावू शकणार नाहीयेत. यासाठी महिपत बाबागिरी चालू केलेली आहे. पण या सगळ्यामध्ये महिपतचं जे काही टार्गेट आहे ते म्हणजे मात्र आता सुभेदार आणि किल्लेदार फॅमिलीला बर्बाद करणं. आणि तेच टार्गेट पूर्ण करण्यासाठी मात्र आता महिपतने एक धमाकेदार मात्र आता ट्विस्ट आणलेला आहे. महिपतने या सगळ्यामध्ये प्रताप आणि कल्पना या दोघांवरती पहिला वार केलाय. कारण प्रताप आणि कल्पना या दोघांवरती वार केल्यावरती मात्र आता पूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबच हादरणार हे आता महिपत बाबाला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच महिपतने या दोघांवरती वार केलाय. पण वार म्हणजे नक्की काय? का प्रताप आणि कल्पना या दोघांना पोलीस पकडून नेत आहेत? असं काय खेळी खेळलेली आहे? आणि आणि ज्या परिवारावरती अशा पद्धतीने घाला केल्यावरती मात्र आता आपल्याला या सगळ्यामध्ये हवे ते साध्य होईल. पण महिपतचा हेतू काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. नक्की काय घडले, कसं घडले सविस्तर आता महिपतने सचिनला आपला प्लॅन समजावून सांगितलाय. आणि तो सचिनला सांगायला लागतोय, हे बघ आता काय करायचं माहिती का, मी प्रतापला या सगळ्यामध्ये आधी सुद्धा अडकवलंय, पण प्रतापला या सगळ्यामध्ये आधी अडकवणं आणि आत्ता अडकवणं फार फरक आहे. कारण त्यावेळेला माझा खरा चेहरा त्याच्यासमोर नव्हता. आता कितीही मी जगासाठी बाबा असलो ना, तरी सुद्धा जगासाठी जरी बाबा असलो तरीही हे लोक माझ्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाहीयेत. कारण या सगळ्यामध्ये मी त्यांच्यासाठी मात्र आता महिपत शिकरेच आहे. आणि ते लोक विश्वास ठेवणार नाहीत, पण अख्खी जनता आपल्या पाठीशी उभी आहे. त्यावेळेला मात्र मी एक गुंड होतो, पण यावेळेला मी एक मात्र महिपत बाबा आहे. जो बाबा आता मात्र काहीही करू शकतो, भलंच करू शकतो. आणि हे सगळं माझी जनता हे करणार. आता काय करायचं माहितीये का, आपण आता या सगळ्यामध्ये इकडे लवकरात लवकर हे जे काही पॅकेट आहेत ना, ही पॅकेट पोहोचवायची ती म्हणजे आता इकडे आपण पोहोचवायची आहे ती म्हणजे आता ह्या प्रतापच्या फॅक्टरीत एकदा का मात्र आता. आणि काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये मुळातच मात्र आता एकच गोष्ट करायची आहे. आणि ती म्हणजे ह्या दोघांना अडकवायचं आणि हे सगळं त्या प्रतापच्या फॅक्टरीत ठेवायचं. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे सचिन ठीक आहे, मला सुद्धा हा बदला घ्यायचा आहे. आणि त्यावरती महिपत सांगायला लागतो, पण असं नाहीये, आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. सगळ्यात पहिले नागराजला आपण आता आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घ्यायचं आहे. नागराजला एकदा का प्लॅनमध्ये सामील करून घेतलं की आता पुढचे काम करायला आपल्याला सोपं पडणार आहे. आणि त्यानंतर मग आता जेलमध्ये कॉल केला जातो. जेलमध्ये कॉल केल्यावरती मात्र आता नागराजला भेटण्यासाठी आम्ही तुला भेटायला येत आहोत. आपण या सगळ्यामध्ये लवकरात लवकर मात्र आता इकडे एक मीटिंग करतोय. आणि त्यानंतर मात्र आता हे दोघं जण नागराजला भेटायला जातात. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असतं. इकडे आता प्रिया आणि राकेश ह्या दोघांचं सुद्धा आता प्लॅनिंग चालू आहे. प्रिया आता राकेशला सांगायला लागते की हे बघ राकेश, काहीही झालं ना तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये तुझ्या आता मदतीची गरज लागणार आहे. राकेश म्हणतो, हे बघ महिपत अण्णांनीच मला इकडे पाठवलंय, त्यांची सुद्धा मीटिंग चालू आहे आणि त्या मीटिंगमध्ये काय ठरेल ते मी तुला सांगतो. पण आपल्याला जर का यांचा बदला घ्यायला लागणार आहे तर आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. जर का आपण सगळेजण एकत्रित आलो ना तरच मुठ्ठी बनून आता त्यांना सगळ्यांना पुरून उरू. त्यावरती प्रिया म्हणते, जी माझी मदत हवी असेल ती मदत, पण मला आधी जेलमधनं बाहेर काढा. यावरती मात्र आता राकेश म्हणतो, मुळातच आत्तापर्यंत आपली हार का होत आली, कारण आपण आपसातच भांडत आलो. अण्णा आणि का बाबा भांडत होते, त्यानंतर आता तुझे आणि अण्णांचं काय हे होतं, हे सगळं बंद झालं पाहिजे. आपण सगळे एक मुठ्ठी असू ना तर आपल्याला कुणीही वेगळं करू शकत नाहीये. प्रिया सांगते, ठीक आहे, फक्त मला इथून बाहेर काढ. यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो, हो तुला बाहेर काढेन, पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता कुणीही कोणाचीही उणीधुणी काढायची नाहीयेत. साक्षी आता फॉरेनला गेले, ती सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता येणार आहे.
ते म्हणजे स्वतः वेश बदलून आणि ती सर्जरी करायला गेले आणि मग मग आपण दणक्यात साक्षीचाच वापर करून पुढचं काम करायचं आहे असं म्हटल्यावरती प्रिया तयार झाले. बरं आता इकडे नागराजला भेटायला मात्र आता आलेला सचिन प्रियाला पण भेटतोय. प्रियाला आपला प्लॅन समजावून सांगतोय आणि तोपर्यंत महिपत आलाय नागराजकडे. नागराज शेठ, झालं गेलं सगळं सगळं विसरून जा. काहीही झालं तरी सुद्धा आता आपल्याला या सगळ्यामध्ये मुळातच काहीही झालं तरी एक मुठ्ठी राहायला पाहिजे, एक ह्याच्यात राहायला पाहिजे आणि म्हणूनच मी तुम्हाला जे काही सांगतोय ते ऐका. आता काय करायचंय माहितीये, आपल्याला या नागराजच्या म्हणजे या प्रतापच्या फॅक्टरीमध्ये काही अशी तरी घोळ करायचे आहेत की जेणेकरून प्रताप गेला पाहिजे जेलमध्ये, पण त्यासोबत ती कल्पना पण, कारण ती कल्पना आहे ती म्हणजे घराचा आधारस्तंभ. घर जर का कोळमडायला हवं असेल तर प्रताप आणि कल्पना हे दोघं जण बाहेर पडल्यावरती मात्र आता आपल्याला अश्विनला घोळात घेऊन प्रियाला त्या घरामध्ये पाठवायला पाहिजे. प्रियाला घरात पाठवलं की ती तिकडे धुळदाण उडवेल आणि त्यानंतर मग आता आपला खरा प्लॅन सुरू होईल. आत्तापर्यंत मात्र आता सगळेजण डिस्टर्ब राहिल्यावरती साक्षीला इकडे आपण आणायचं आणि साक्षीला इकडे आणलं की आता पुढचे प्लॅन सुरू करायचे. काय नागराज शेठ, आहात मंजूर? आणि आता आपण आपसातलं भांडण बाजूला ठेवूया. या सुभेदार आणि या किल्लेदार यांनी आता आपल्यातल्या आपसातल्याच भांडणाचा फायदा घेऊन हा आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास केलेला आहे, पण आता आपण त्यांच्यातच भांडणं लावायची आणि त्यावरती मात्र आता इकडे प्रियाचा प्लॅन वेगळाच आहे. प्रिया आता सांगायला लागते जे नागराज आणि महिपत करतायत त्यांना करू दे, पण माझ्या डोक्यात सचिन आता वेगळंच काहीतरी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, मुळातच ती सायलीलाच त्या घरापासून दूर केलं ना, की आता सायलीला दूर केल्यावरती त्या घरामधली सगळी माणसं एक एक करत मात्र आता फुटत जातील. ही गोष्ट मात्र सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेव. सायलीच त्या घराची मेन धरती आहे आणि सायलीच त्या घराला मात्र आता जोडून ठेवणारी व्यक्ती आहे. त्यामुळे जर का आता सायलीच या घरामध्ये आता राहिली नाही तर मात्र मुळातच सायलीला त्या घरातनं धक्के मारून बाहेर काढायला पाहिजे. प्रताप आणि कल्पना गेल्यावरती तर आता ते लोक वीक होतीलच, पण सायली गेल्यानंतर मला तिथे हातपाय पसरता येतील आणि मग मग मी या सगळ्यामध्ये त्यांची सगळ्यांची वाट लावेन. झालं, सगळ्यांचं प्लॅनिंग ठरतं. काहीही झालं तरी सगळ्यात पहिले प्रताप आणि कल्पना यांना आता जेलमध्ये पाठवायचं आणि त्यानंतर मग आता पुढचा प्लॅनिंग करायचं. झालंय, फायनली या सगळ्यामध्ये मात्र आता पुढचं प्लॅनिंग करायचं ठरलेलं आहे आणि ते पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी मात्र इकडे महिपत आणि आता सगळेच जण एकत्र आलेले आहेत. बरं, याची कल्पना घरामध्ये कोणाला? त्यानंतर या सगळ्यांचं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि प्लॅनिंगनुसार मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे पहिलं प्रतापवरती हल्ला करायचा. बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता सायली आणि तिचं सगळं कुटुंब आनंदात आहे. रविराज मात्र आता घरी आलेले आहेत आणि घरी आल्यावरती रविराजांनी या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलंय काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये यापुढे माझ्या कुटुंबावरती कोणतंही संकट येऊ देणार नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता रविराज इकडे सायलीला आपल्या घरी आणण्यासाठी निघालेले आहेत. ज्या वेळेला रविराज सायलीला आपल्या घरी घेऊन चाललेले असताना सायली आता आटपण्यासाठी वरती चालले. प्रतिमा आणि सुमन तिला नेण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अचानकपणे पोलिसांच्या व्हॅनचा आवाज अर्जुन आणि सायली यांना ऐकू आलेला आहे. कसला आवाज येतोय म्हणून सगळे बाहेर आले तर आता इकडे अर्जुन म्हणतोय पोलीस आणि ते सुद्धा इथे कशासाठी? असं म्हटल्यावर ती धावत पळत हे दोघं जण ज्या वेळेला बाहेर आता गेलेले आहेत पाहतात तर काय तिकडे आता पोलीस आलेत आणि प्रतिमा आणि आता इकडे आता प्रताप यांना पकडतायत, म्हणजे कल्पना आणि प्रताप यांना पकडत आहेत आणि त्यावरती मात्र आता अर्जुन सायली विचारतात काय झालं इन्स्पेक्टर साहेब? यावरती इन्स्पेक्टर सांगायला लागतात यांच्या फॅक्टरीमध्ये मात्र आता आम्हाला ड्रग्ज सापडलेले आहेत आणि त्यासाठी मात्र आता फॅक्टरी प्रतिमाच्या नावावरती असल्या कारणाने प्रतिमाला सुद्धा अटक करण्यात आले, कारण याच्यामध्ये त्यांचा सुद्धा हात आहे असं म्हणत मात्र आता या दोघांना अटक करतायत. अर्जुन सायलीला एकच धक्का बसलाय. त्याच वेळेला मात्र आता पोलिसांच्या या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी अर्जुनला कोणत्याही परिस्थितीत तिथे तरी या दोघांना जेलमधून जाण्यापासून थांबवता येत नाहीये. पण पण या सगळ्यामध्ये मात्र आता अर्जुन आणि सायली एकच गोष्ट करणार आणि ते म्हणजे आता इकडे कल्पना आणि प्रताप यांना सोडवण्यासाठी जंग पछाडत मात्र आता या सगळ्याचा एकच आढावा घेणार आणि त्यानंतर मात्र आता खरी लढाई सुरू होणार आहे. ती पुन्हा एकदा अन्यायाविरुद्ध
विरुद्ध आता मात्र न्यायाची या सगळ्यामध्ये अर्जुन सायली जिंकणार का? प्रताप आणि कल्पना या दोघांना सोडवण्यात यशस्वी होणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार